शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप महायुती आज फलटणमध्ये उमेदवार सचिन पाटील आता सध्या मताची आघाडी विजयाकडे वाटचाल सुरू केलेली आहे। तसेच फलटणच्या जनतेने 2024 ची जी खासदार 24 ची चपराक होती आणि जी लोक विरोधी लोक जी बोलत होती की आम्ही खासदारकी घालवणार, त्यांनी एक वेळ खासदारकी घालवली पण सत्ताधाऱ्यांचं 30 वर्षाचं इथलं सुतक रणजितदादांनी संपवलेला आहे। आता इथून पुढे फलटणचा विकास अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे फलटणला भरघोस विकास करण्याच्या दृष्टिकोनाने लोकांनी आमच्या सचिन पाटीलला, आमदार सचिन पाटील यांना निवडून दिलेला आहे। तर फलटण तालुक्याच्या वतीने, फलटण शहराच्या वतीने आम्ही सगळे मतदार, सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन घड्याळ या चिन्हाला बहुमत देऊन पूर्ण ताकदीने विजय केलेला आहे। एकच वादा रणजितदादा, एकच वादा रणजितदादा, एकच वादा रणजितदादा, एकच वादा रणजितदादा। रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांचे बऱ्याच वर्षानंतर म्हणजे 30 वर्षानंतर जी फलटण तालुक्याची सत्ता पलटी केली आणि महिला मंडळ तसेच ग्रामीण फलटण शहर या मतदारांची भरघोस मतदान दिले आणि दादाच्या विश्वासाला तडा जाऊन दिला नाही, त्याबद्दल जनतेचे मनपूर्वक आभार। तालुक्यात नवीन खासदार अवलंबन करता काही कार्यकर्त्याचं फक्त घर भरण्याचं काम केलं। तालुक्यातले खेडेगाव वस्ती असेल, वाडी वस्ती असेल, तालुक्याचा प्रगतीचा विकास कुठल्याही हातात न घेता फक्त आणि फक्त अडीअडचणीवरती राजकारण करण्याचं काम केलं। त्या कामाला प्रतिउत्तर म्हणून आमचे लाडके खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांची सर्व टीम यांच्या नेतृत्वाखाली गेले 5 वर्ष जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून जे श्रेय आता आज त्यांच्या राजगटाच्या हातातून खेचून आणलेलं आहे। त्याचं श्रेय आता म्हटलं तर सर्व तालुक्याचे सर्व मतदार आणि नेतृत्व करणाऱ्या सर्व महिलांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्व महिलांचं, मतदार बंधूंचं आणि खास करून आमच्या पंचकृषीतले आमचे नेतृत्व असणारे आमचे दत्ता इंपुरे यांच्या स्वखर्चाने जो तालुक्याला आदर्श निर्माण करून दिलेला आहे, तो आदर्श तालुक्याच्या इतर कार्यकर्त्यांनी, राज्याच्या आपल्या दादांच्या गटाने कार्यकर्त्यांनी अवलंबन करावा हीच माझी एक विनंती आहे। दादांच्या वतीने एक शब्द देतो की गावातील कोणताही कार्यकर्ता असेल, गटतट बाजूला ठेवून तालुक्यातले कोणताही विकासाचा मुद्दा घेऊन फक्त दादाकडे आल्यानंतर दादांनी सांगितलेलं त्याचं काम 100% होणार म्हणजे होणारच याचा त्यांनी शब्द दिलेला आहे। त्या शब्दाला मान राखून त्या तालुक्यांनी जो त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिले त्याच्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो। एकच वादा रणजितदादा, एकच वादा रणजितदादा, एकच वादा रणजितदादा, रणजितदादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, एकच वादा रणजितदादा, एकच वादा रणजितदादा। भरपूर आनंद झालाय, 30 वर्षानंतर आज गुलाल भेटलाय आणि कायापालट सरंजामशाही विरुद्ध चाललेली लोकशाहीचे कायापालट आहे। एकच वादा रणजितदादा, एकच वादा रणजितदादा, कोण म्हणता येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, एकच वादा रणजितदादा।
अतिशय आनंद होतोय की 30 वर्षानंतर आम्ही आज गुलालात उभे आहे. 30 वर्ष प्रतीक्षा करून आम्हाला कधी गुलाल नाही मिळाला, पण आज आम्ही गुलालात उभे आहे. याचा आम्हाला भरपूर आनंद होत आहे. एकच वादा, एकच वादा, कोण म्हणते येत नाही, कोण म्हणते येत नाही. आज खरंच म्हणायला गेलं ना तर ऐका ना, आज खरं म्हणायला गेलं तर खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर फलटणला खऱ्या अर्थानं आज न्याय मिळाला. आज तागायत फलटणचे रस्ते एक सुद्धा डांबरी, गल्ली बोळातला एक सुद्धा डांबरी रस्ता व्यवस्थित नाही. खऱ्या अर्थानं खरंच म्हणजे सगळ्याच बाबतीत आज एक सुद्धा पहिल्या साहेब मुतारी किती होत्या? एक सुद्धा मुतारी. आता एकही फलटणमध्ये मुतारी नाही. आहे का एक तरी मुतारी मला सांगायला? एवढी परिस्थिती बेकार आहे. एक सुद्धा मुतार नाही. आज इथं एवढी जनता जमली आहे. त्यांनी कुठं मुतायला जायचं, लगेला जायचं कुठं, हा प्रश्न नाही का? आज खरंच खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. आजचा विजय हा सामान्य जनतेत आहे. राजा विरुद्ध जनता असा हा विजय झालेला आहे. एकच वादा, रणजित दादा. 30 वर्ष व्हिडिओ पाठव काय मला. हो लगेच पाठवतो. बोलणार का? मी नाही बोलत, आम्ही बोलले. दादा बोलते ना. ही सामान्य माणसाने हातामध्ये घेऊन त्याची मोठी काढलेली आहे. 15 ते 16 हजार आमचं लीड आहे. अजून 5 ते 6 बूथ फेऱ्या होणार आहेत. साधारणतः 25 हजारापर्यंत आपलं लीड होईल. आणि हा गुलाल तसाच पूर्णपणे नोंद केली जाईल या गुलालाची. ही जनतेचा गुलाल आहे, हा सामान्य माणसाचा गुलाल आहे. आमदार झालेले आहेत. 100% राज्यमंत्री मिळणार, लाल दिवा मिळणार. गणेश वाघमारे 3, चंद्रकांत भालेराव 4, नितीन लोटे 6, सूर्यकांत भिसे 22, नोटा 43. या फेरीमध्ये सचिन पाटील यांनी चव्हाण आमदार झालेलेच आहेत. 15,000च्या पुढे लीड आहे. सर्वसामान्य आमदार आहे, जनतेतला आमदार आहे, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचा प्रश्न जाणून घेणारा आमदार आहे. रस्त्यावरनं, सिटीतनं, हवेतनं, विमानातनं फिरणारा हा सचिन पाटील आमदार नाही. सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणणारा आमदार आहे. आणि फलटण तालुक्यानं ठरवलंच होतं की यंदा आमदार बदलायचा, आणि आमदार बदलून दाखवलंच फलटण तालुक्यानं. खासदारकीचा वचपा बी आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आमदारकीतनं काढून दाखवला त्यांना. एकच वादा, सचिन पाटलांचा आमदार, सचिन पाटलांचा. आज आमचा निर्धार होता की आमदार बदलायचा आहे आणि आम्ही सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे त्यात भाग घेतला आणि आज आमचा विजय झालेला आहे. आणि आता फलटणचं गतवैभव हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे आणि फलटणचा विकास हा नक्कीच होणार आहे. नमस्कार. दादा अभिनंदन, सचिन दादा अभिनंदन. तुम्हा दोघांना आमच्या महिलांकडून भरभरून अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. खऱ्या अर्थानं रणजितदादांना आणि सचिन दादांना खऱ्या अर्थानं महिलांनी एक लाडकी बहिणी ओवाळली आणि तालुक्यात सुद्धा एक बदल हवा होता. आणि तो 30 वर्षानंतर बदल आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर आमदार बदलायचा खरं तर वेळ होती आणि ती तालुक्याने दाखवून दिली. हा विजय सर्व तालुक्याचा आहे, कारण की तालुक्याने
अभिनंदन. आमच्या सगळ्या खांडिक समाजाकडनं तुमचं अभिनंदन. नमस्कार. आज कमल पाटील यांचा अतिशय चांगल्या प्रकारे विजय झालेला आहे. या समितीपैकी मी भाऊ बहिणीला 22 टाकतो. यावेळी बहिणीने भावासाठी 22 टाकले. खरी 22 आज टाकले झालेली आहे. एवढं सांगितलं. सगळ्या लाडक्या भावाला प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे. आणि मी एकच बोलते, एकच वादा रणजित दादा, एकच वादा रणजित दादा. शाळेत सुधारलेली आहे आणि रणजितदादाच्या मार्फत त्यामुळे मी सगळ्या सर्व जनतेचे आभार मानते. एकच वादा रणजित दादा. दादा निवडून आले त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे. आता खरोखर फलटणचा विकास होण्याची संधी आहे. आमचा तिन्ही दादा मिळून फलटणचा विकास करतील, त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. सगळ्या महिलांनी सगळ्या जनतेने आणि परत एकदा संधी दिली त्याबद्दल सगळ्या जनतेचे आभार. सर्व मतदारांचे सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. काय बोलायला सर्वांना मनापासून अभिनंदन. एकच वादा रणजित दादा. विजय आमचा झालेला विजय पुढच्या वेळ आता रोवणी आहे जनतेची. आता इथून पुढं आता विकासाची कामं करून विकास कसा असतो हे रणजितदादा आणि रणजितदादा आपल्याला दाखवून देतील. आणि आपण सर्व जनतेने हे महायुतीला सहकार्य केलं मताच्या स्वरूपात. जनतेचे खूप खूप आभार आहे. जनतेने ह्यावेळी त्यांच्या मनात काय हे खरं करून दाखवलेलं आहे. दबावाला कुठल्याही बळी न पडता, मूळ सापांना कुठल्याही बळी न पडता आणि रात्री जरी त्यांच्याकडे कोणी येऊन जर विनवण्या केल्या तरी त्यांचं ऐकलं नाही. हे खरंच जनतेचं कौतुक करण्यासारखे आणि नक्कीच त्याच्यापुढे फलटण तालुक्याचा विकास होणार आहे. एकच वादा रणजित दादा, एकच वादा रणजित दादा. फलटणचा निष्क्रिय आमदार यावेळेस फलटणच्या जनतेने आणि लाडक्या बहिणींनी घर बसवलेलं आहे. याच्यावरून श्रीमंतांनी आपली लायकी ओळखावी आणि सचिन पाटील आता हे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्याच्याबद्दल काही वाद नाही. शेतकऱ्यांनी लाडक्या बहिणींनी 100% सचिन पाटीलला तारलेलं आहे. तसंच महाविकास आघाडी महायुतीला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरचा आमदार शेतकरी आमदार राऊंड नंबर प्रोफेसर आढाव रमेश 29, समान दीपक 88, सचिन देसाई. फलटणच्या जनतेने घरी बसवलेला आहे. तसंच सचिन पाटील हे शेताच्या बांधावरचा आमदार आहे. शेतकरी माणूस आहे. आज फलटण तालुक्याने आणि फलटणच्या जनतेने योग्य तो निर्णय करून रणजितदादांच्या सहकार्याने सचिन पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. आणि आल्यातच माहिती आहे आज फलटणच्या आमदाराला फलटणच्या जनतेने लाडकी बहीण आणि लाडक्या शेतकऱ्यांनी घरी बसवलेला आहे. धन्यवाद. भावाच्या हातावर दादा आणि त्या फलटण मध्ये पण फक्त दादा. सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळं कोण सत्तेवर येणार आणि कोण जाणार हे मला अगोदर माहीत पडतं. कोरेगावात सुद्धा सांगितलं, फलटणमध्ये पण सांगितलं, माणमध्ये पण सांगितलं आणि पवार बारामतीतून निवडून येणार हे इलेक्शन अगोदर सांगितलं. तसंच खऱ्या अजित पवारचं हे इलेक्शनचं अगोदर सांगितलं आणि इतर निकाल म्हणून मी इलेक्शनच्याच अगोदर सांगितलं. माझं नाव श्रीमंत बंधू यादव. मी रिटायर इन्स्पेक्टर आहे, साहित्यिक आहे, पत्रकार आहे, लेखक आहे आणि मला सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि जगातलं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तसं मी जागतिक लेवलला मोठी पूजा करत असतो. आजपर्यंत
त्याच्या शेतीमुळे ते प्राप्त झाल्यामुळे मला मानवाचं कल्याण करायचं आहे. लोकशाहीत निवडणुका येतील आणि जातील, परंतु राष्ट्रीयकरण, स्वतंत्र मतदारसंघ आणि स्वतंत्र चळवळ, गरिबी हटवाई, सर्व धर्म जातींना न्याय देतात. तर तुम्हाला राष्ट्रीयकरण करणंच हे तुझं संपत्तीचं भाग्य आहे. अन्यथा हा देश तुकड्या तुकड्यात जात धर्माच्या नावाकडे जाणार आहे, तितकंच सत्य आहे. आणि म्हणून मानव कल्याण, सर्व जातीचा धर्माचा मी लढा घेऊन चाललेला आहे. तर याच्यासाठीच बहुजन वर्ग, ओबीसी वर्ग आणि इतर वर्ग सुद्धा जागृत झाला पाहिजे, एवढीच माझी सर्व भारतीयांना, महाराष्ट्रातल्या लोकांना या बहिणींना सुद्धा विनंती आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मी फलटण मंगळवार पेठेतून राहणार आहे. रणजित दादाचा खास माणूस. पण असे लोक आहेत की काही लोक पैसे देतात, काही लोक घेतात. माझं नाव नितीन बाळू मोरे. काही लोकांसाठी पण हे रणजित दादांना भरपूर केलेलं आहे आणि हे दादांचंच आहे समज. हे दादाच आज समज ही झालेलं आहे. हुकुमशाही चालू, आता हुकुमशाही झाली, आता लोकशाही समधी हेच होणार आहे. आता फक्त आपल्याला पेन दिलेला आहे, ती दादांना सांगितलेलं आहे, ते पेन आहे अनुसारच वागा. आज या फलटण नगरीत खरंच क्रांती घडलेली आहे आणि 30 वर्षाच्या एक हाती सत्ता दिल्यानंतर पंचायतीपासून खासदारकीपर्यंत एका विचाराची सत्ता देऊन सुद्धा कुठं ना कुठं तरी फलटणकरांवरती झालेला अन्याय आणि एका कुटुंबाकडे असणारी सत्ता ही फलटणकरांनी आणि सर्वसामान्यांनी उलटून लावलेली आहे. आणि ती पण आता ह्या वाटेने लावलेली आहे की अजितदादा, रणजितदादा आणि सर्व भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना गट आता फलटणला पालक म्हणून फलटणचा विकास केल्याशिवाय दादांसाठी बोलत तेवढं कमी. आता फरक काय पडेल, किती विरोधात आहेत, सगळे डाव पलटून टाकू, कारण आमचे रणजित दादा आमच्या सोबत आहेत. दादा म्हणतात तसं एकच वादा, एकच वादा. खाली मुडावर काय रणजित दादा, रणजित दादा. सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती रणजित दादांच्या आणि शिवराजांच्या नेतृत्वाखाली. आणि हा विजय तालुक्यातील जनतेचा विजय आहे. अमोल कल्ले 5 जो 15-20 वर्षापूर्वी फलटणची अवस्था पाहण्यासारखे. इकडं लोणंद बघा, इकडं सांगली बघा आणि इकडं नात्यापट्टा बघा. फलटण 30 वर्ष खड्डा ठेवलं आणि वर्षे राजकारण कमी मागे राहिलं. श्रीरामाने कौल दिला 15 वर्षानंतर कुठलाच नेता ठेवणार नाही म्हणून दादाचा विजय निश्चित होता. श्रीरामाने कौल दिला होता. या फलटण शहरामध्ये सगळ्याला दबून
ठेवल्यामुळं जी माणसं दबलेली होती ती एक निष्ठा आली आणि या फलटणचा विकास घडवण्यासाठी परिवर्तन हे झालंय. या फलटण शहराला चांगल्या पद्धतीचं वळण मिळलंय. म्हणून मी सांगतो की आज या ठिकाणी सगळ्यात जास्त गुलालाचा म्हणलं रणजित दादा नाईक निंबाळकरांचा. फलटण तालुक्यातील सर्व फलटण कोरेगाव तालुक्यातील सर्व समाज सर्व जाती धर्माच्या सर्व समाजाला सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो की छोट्याशा खाटीक समाजाला सर्व समाजाने सहकार्य केलं. रणजितदादाचा विश्वास आमच्या समाजावर त्यांनी ठेवला त्याबद्दल सर्व आम्ही समाजाने सगळं त्यांचा आभार मानतो. फलटण तालुका एकीकरण झालं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माचं आणि आमदार आमचा सर्व जातीचा आहे. एक जातीचा नाही सर्व जाती धर्माचा आमचा तालुक्याचा आमदार हा. एका जाती सर्व तालुक्यात सर्व समाजातीचा तालुक्याचा आमदार आहे. या सगळ्यांनी याचे समजून घ्यावं. कोण म्हणता येत नाही, कोण म्हणता येत नाही, कोण म्हणता येत नाही. दिव्या तुझा कसा काय दिव्या तुझा कसा काय कोण म्हणता येत नाही, कोण म्हणता येत नाही. काही काळापूर्वी राज्य गटाची खटीक समाजा बाबतीची एक भूमिका होती की मुठभर समाजाला आम्ही नगरपालिकेचं पद देऊ शकत नाही किंवा नगरपालिका त्यांच्या ताब्यात देऊ शकत नाही. पण त्यांना आज आवर्जून सांगायचं की रणजितदादांनी मुठभर खटीक समाजाला आमदारकीचं पद देऊन लय मोठं केलंय. त्यांचा आम्ही आभार मानतो. कोण म्हणता येत नाही. आणि उद्रेकाचा विजय गेले 30 वर्ष फलटणकरांनी राज्य केलं पण फलटणचा विकास झाला नाही. फलटणची बाजारपेठ शून्य पडली आणि त्यामुळे लोकांच्या स्वयंस्फूर्तीनं हा विरोध निर्माण झाला आणि सर्वसामान्य विश्वासच नाही. हे प्रकार वाईट आहे. आज 15 वर्ष त्यांनी भोगले, 15 वर्ष चव्हाण भेटले परंतु दीपक चव्हाण भेटले परंतु फलटणचे उमेदवार किंवा लोकांचे जनतेचे संपर्क अजिबात ठेवला नाही. इतका गुण आहे असं भारतात गुण आहे. महाराष्ट्र आपला चांगला आहे विचाराचा आहे पण फलटण जोपर्यंत जेवढे शांत आहे तेवढं एकदा राजकीय विचारांनी घेतलं तर कोणाच्या बापाला ऐकणार नाही. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जाहीर आभार मानतो. मी दीपक रावळे पाटील यांना पाठिंबा दिल्याबद्दल मी आमच्या पार्टीतर्फे जाहीर यापुढेही आपण आम्ही सर्व बांधील आहोत. एकदा सर्वांचे आभार मानतो. असेच आनंदाने आम्हाला सहकार्य करा. फलटणची राजेशाही संपली आता लोकशाहीचा विजय झालाय. संपली आता लोकशाहीचा विजय झालाय. खासदार रणजितदादांनी प्रयत्नातून त्यांच्या आमदार आणले. आता फलटणचा विकास होणार आहे. फलटणची बारामती होणार आहे. आता 15 वर्षात आमदारांचं काय कार्य नव्हतं. आमदार घराच्या बाहेर सुद्धा पडत नव्हते. अक्षरशः त्यांना पिंजऱ्यातले मास्तर असं म्हणायला लागलं. 30 वर्षात काय केलं नाही. पिंजऱ्यातले मास्तर पिंजऱ्यातच राहिले आणि आता परत त्यांना शाळेत शिकवायला घ्यावं असं माझी नम्र विनंती. प्रथम मी तरडगाव मधील सर्व ग्रामस्थांचं भगिनींचं महिलांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन मानतो. कारण तरडगावांनी जे विश्वास रणजितदादांवर वर सचिन पाटलांना दाखवला त्याबद्दल प्रथम सर्वांचा आभारी आहे. तरडगाव मधील मी एक आश्वासन दिलं दीपक चव्हाणांना की जर आमदार आमचा पटला तर मी राजकारण सोडून देणार. विठ्ठल गायकवाडांचा मी चिरंजीव आहे. मी राजकारण सोडून देणार. मग त्यांना शब्द दिलता की ते आमदार पडले ते पुण्याला राहायला जाणार. एवढंच वचन त्यांना पाळावं एवढीच माझी इच्छा. व येत्या ग्रामपंचायत आमची लागली आहे. ग्रामपंचायत येत्या 2 महिन्यात आहे. तर ग्रामपंचायत ही रणजितदादांच्या नेतृत्वाखाली सुपडा साफ केल्याशिवाय 16 उमेदवार महायुतीतच येणार ही मी शब्द आज तुम्हाला देतो. कारण तरडगावने प्लस मध्ये मतदान सचिन पाटलांना दिलं आहे. एवढा शब्द मी देतो. समाज हिंदू धनगर हा जे उमेदवार आहे सचिन पाटील
सचिन कांबळे पाटील, फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या लोकांनी आमच्या हिंदू घटक समाजाने धनगर समाजाला विश्वास दाखवला. महाराष्ट्रातील जनतेनं बहुमत दिलं आणि न भूतो आणि भविष्याची सत्ता देऊन या महाराष्ट्रात सांगितलं जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. या तत्वाशी एकनिष्ठ राहून या महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भक्कम असा विजय दिला आणि फलटण तालुक्यात 30 वर्षाचा राजकीय हटवून इथं फलटण तालुक्यात सत्ता दिली. त्याबद्दल तमाम फलटण कोरेगाव तालुक्यातील जनतेचा मनपूर्वक आभार. आता कसं रणजित दादा म्हणतील तसं न्याय आणि हक्काच्या लढाईत फलटण तालुका ताकदीने उभा राहिला आणि गुलाल आम्हाला दिला. त्याबद्दल धन्यवाद. येणार कोण? आज फलटण तालुक्याचा निकाल ऐतिहासिक विजय हा मानला जातो. कारण 35 वर्ष झाले विरोधात आहे. आम्हाला गुलाल कधीही मिळाला नाही. आज खऱ्या अर्थाने आम्हाला दादांच्या रूपाने सगळ्यांच्या रूपाने आज गुलाल आम्हाला अनुभव मिळाला. सर्व जनतेचं फलटण तालुक्यातलं हार्दिक अभिनंदन. आणि आज फलटण तालुका दहशतीतून मुक्त झाला असं मी सगळ्या फलटण तालुक्यात आनंद उत्सव साजरा होणार आहे. कारण रणजितदादांचे आणि अजितदादांचे उमेदवार सचिन कांबळे पाटील हे 18,000+ मतांनी निवडून आलेले आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी जी मदत केली आमच्या भावाला सचिन कांबळे पाटील यांना मदत केली. सगळ्या कार्यकर्त्यांचे आम्ही मनापासून आभार मानत आहे. तुमची काय आजच्या दिवस लय महत्वाचे आहे. लोकांनी बदल करून दाखवला आहे. उमेदवार निहाय पटलेली मते खालीलप्रमाणे. तुमची काय भावना व्यक्त करा. प्रतिभाताई शेलार 24, सचिन पाटील 4,354, आढाव दिगंबर रोहिदास 1180, आढाव प्रोफेसर आढाव रमेश 64, चव्हाण दीपक 81. भावना तुमची व्यक्त करा. आज काय वाटतंय तुम्हाला? हा आले आमचा 35 वर्षाचा माज उतरलाय. माज विजय झालाय आमच्या दादांचा. पूर्ण झालेली असून शिंदे 528, नोटा 1336, 23व्या फेऱ्या. आम्ही बोलतो यामध्ये सचिन पाटील हे विजयी झालेले आहेत आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला जे काही हवं होतं, सर्वसामान्य जनता जी आतुरतेनं वाट पाहत होती की बदल झालाच पाहिजे, निश्चितपणे हा बदल या ठिकाणी जनतेने दाखवून दिलेला आहे. भरघोस अशा मतांनी सचिन पाटील विजयी झालेले आहेत. सर्वच भागातून, पश्चिम भागातून जे काही नेते असतील त्यांनी घेतलेला परिश्रम असेल, पूर्व भागामध्ये शिवरूपराजे असतील, माननीय विश्वासराव भोसले साहेब असतील, सांगलीचे हनुमंतराव मोहिते असतील, राम निंबाळकर साहेब असतील, या सर्वांनी घेतलेला परिश्रम आणि या सर्वच भागातून मिळालेलं जे लीड आहे त्यामुळे आपल्या निश्चित लक्षात येईल की ह्या सर्वांना मतदार बंधू भगिनींनी चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे आणि निश्चित हा विजय रथ त्याची घोडदौड यशस्वी करण्यामध्ये मतदार आणि हे जे काही नेते मंडळी आहेत, माननीय दादा असतील, रणजित दादा असतील, अजित दादा असतील आणि ह्या दोन्ही दादांच्या नेतृत्वाखाली या पूर्व भागातील, पश्चिम भागातील सर्व नेते मंडळींनी घेतलेले परिश्रम याच्या जोरावर सचिन पाटील हे विजयी झालेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. लाडक्या बहिणींनी यामध्ये फार मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे. याचं सर्व
30 वर्षाचा वनवास संपलेला आहे. 30 वर्ष वनवास भोगला आहे तालुक्यानं. कुठलाही विकास काम नाही, काही नाही, रस्ते नाहीत, पाणी नाही. सगळ्या गोष्टींची एक राजगटाने काय कार्यक्रम केला सगळ्या तालुक्याचा. पैसे लोटायचं, पैसा कार्यक्रम केला. फक्त एकच आहे, 30 वर्षाचा वनवास संपला आहे. आमच्या विश्वासराव भोसले साहेबांनी पूर्व भागात भरपूर काम केलंय. विश्वासराव भोसले साहेबांच्या विश्वासराव भोसल्यांचा महत्वाचं सांगायचं म्हणजे तालुक्याची दहशत मोडीत काढली रणजितदादांनी अजितदादांनी. नंतर ह्याचं दहशती राजकारण करून गावात दमदाटी करायचं, मतदान करून घ्यायचं. हे आतापर्यंत 30 वर्षाचा काळ ह्याचा होता. दहशत मताची मोडीत काढलेली एवढं त्याबद्दल सर्वसामान्य जनतेने कौल दिलेला आहे. नेते मंडळाचं सर्वसामान्य गरीब जनतेने हा कौल दिलेला आहे. त्यामुळे सर्व जनतेचा आभार मानत आहे मोठे साहेबांच्या. अतिशय मोठा विजय आपल्याला मिळालेला आहे. एकूण फलटणचा इतिहास बघितला तर 30 वर्षानंतर हा बदल झालेला आहे. मी ढवळगावचा नागरिक असून आपल्या गावातून, आमच्या गावातून पहिल्यापासूनच आघाडी आणि लीड भेटत असतं आणि लोकांनी बदल केलेला आहे. लाडक्या बहिणींचा हा विजय झालेला आहे. अशा माध्यमातून फलटणच्या जनतेनं गुलाल घेतलेला आहे. त्याचा अतिशय मला आनंद होत आहे. आज 255 फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल आज लागला. खऱ्या अर्थाने फलटण शहरामध्ये दिवाळी मागच्या महिन्यात झाली, परंतु आज दिवाळीपेक्षा महादिवाळी साजरी होती. त्याचं कारण असं आहे की फलटण शहराने आणि फलटण मधल्या सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली आणि ही निवडणूक हातात घेऊन मोठ्या संख्येने आमचे मित्र सचिन कांबळे पाटलांना निवडून आणलं. खऱ्या अर्थाने फलटणमध्ये लोकशाहीचा विजय झाला आणि हा लोकशाहीचा विजयाचा आनंद आम्ही आज लुटतोय. आणि यापुढं हे असेच चांगल्या पद्धतीने काम करून फार मोठं कार्य उभं राहणार आहे यात शंका नाही. गाव पंचायत समितीकांना आम्ही 52 आणि आमच्या उमेदवाराला 52 रोखलं तिथं. आमच्या दीपक चव्हाणला आम्ही तिथं रोखलंय. त्याचं काम नसल्यामुळे आम्ही त्यांना रोखलंय आणि गावातली दहशत 15 वर्षाचा आम्हाला झालेला जात सगळं आम्ही धुवून काढलेला आहे. विजय जो आहे तो सर्वसामान्य नेतृत्व खंबीर होतं, पण खाली शिवराजांचं नेतृत्व खंबीर. आमचे रणजितदादा होते, त्यांनी तर वर्णाने सगळं काम केलं, पण खालच्यांनी आमच्यानं चांगलंच काम केलं. त्यामुळं यश ही नक्की जाऊ येणार आहे. पुढचं बी सगळीकडे यश आपल्याला ब्रेक कार्यक्रम. विश्वास भोसल्यांचा विजय असो, विश्वास भोसल्यांचा विजय असो, रणजित दादांचा विजय असो. आजचं विधानसभेचं इलेक्शन हा लोकसभेचा वचपा खरं तर फलटण तालुक्यातील जनतेनं काढला. आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय झाला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची या ठिकाणी ताकद आज या ठिकाणी दिसली. आज ज्या सरकारची कामं आणि आपल्या तालुक्यातील आदरणीय रणजितदादा असतील, भोसले साहेब असतील, स्वरूपराजे असतील, सर्व प्रल्हाद पाटील असतील, अनेक सर्व मोहिते साहेब असतील, रामसाहेब असतील, या सर्वांचं जे तालुक्याच्या दृष्टीनं वरच्या कोरेगावच्या भागात मंगेश धुमाळ असतील, बाळासाहेब सोळस्कर असतील, नळवडे असतील, या सगळ्यांनी ताकदीनं काम करून अजितदादाचे, रणजितदादांचे हात बळकट काढण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालं. आणि येणाऱ्या काळात फलटणचा विकास काय असतो
ती हे दाखवून देण्यासाठी ह्या दोघांची ताकद, ह्या दोन्ही दादांची ताकद खरंच ह्या फलटण तालुक्याला लाभणार आहे. फलटणचा चेहरा मोहरा बदलणार आहे. फलटणच्या सहकारी संस्था जिवंत होणार आहे आणि निश्चितच शेतकऱ्याचं आणि इतर सर्वांचं या ठिकाणी कल्याण होणार आहे. हे या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या साथीने नमन करतो. हा विजय हा पुन्हा एकदा सांगतो, सर्वसामान्यांचा विजय, सर्वसामान्यांना ताकद देण्याचा विजय. आणि या ठिकाणी इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती असेल किंवा इतर कुठलेही इलेक्शन नसेल, हे इलेक्शन या युतीच्या सरकार, युतीच्या सर्व माध्यमातून लढले जातील आणि विजय दिवसांदिवस मोठ्या ताकदीने होत जाईल ही या ठिकाणी मी नमूद करतो. आणि पुन्हा एकदा या विजयाचा सर्व श्रेय सर्वसामान्य जनतेने दादांच्या पुढे ताकद उभी केली. शासनाच्या स्कीमा, लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना असतील, त्या योजना या ठिकाणी फार खऱ्या अर्थाने म्हणजे लोकांच्या मदतीला आल्या. शेतकऱ्याचे लाईट बिल माफी असेल, याचा पण खऱ्या अर्थानं हे झालं, योगदान लोकांना मिळालं. त्यामुळे हा विजय हा निश्चितच सर्वसामान्यांनी युती सरकारच्या टाकला, पारड्यात टाकला आणि बहुमताने टाकला. हे या ठिकाणी मी नमूद करतो. पुन्हा एकदा रणजित दादांचा, अजित दादांचा, भोसले साहेबांचा विजय, रणजित दादांचा विजय, अजित दादांचा विजय, सचिन कांबळेंचा, सचिन कांबळे पटेलचा विजय. सर्वसामान्य जनतेसाठी असं संजय जातो जे काय कोणाचं काम असेल, तांत्रिक असून भोसले साहेबांच्या मार्फत डायरेक्ट मंत्रालयात तो आवाज जाणार आहे. सर्व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने नोंद घ्यायची. आता कुणी खचायचं नाही. अगदी इतका उत्साह माझ्यामध्ये आहे. सर्व स्टाफ मध्ये खूप मोठा उत्साह आहे. गोरगरिबांना खूप उत्साह आहे. पण आता एक आहे, हे गोरगरिबाचा आवाज डायरेक्ट मंत्रालयात जाणार आहे भोसले साहेबांच्या मार्फत. ही सर्व गोरगरिबांनी याची नोंद घ्यावी. बिनधास्त भोसले साहेबांच्याकडे यावं आणि आपली तक्रार सांगावी, कोणती बी अडचण असू द्या. ठीक आहे, धन्यवाद. राष्ट्रवादी पक्ष विजय असो. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक, त्याचा आज निकाल आणि या तालुक्यात अपेक्षेप्रमाणे चांगल्या पद्धतीने सचिन कांबळे पाटलांचा विजय होतोय. यामध्ये या तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांमुळे आज हे दिवस पाहायला मिळत आहेत. तब्बल 30-35 वर्षानंतर या ठिकाणी सत्ता परिवर्तन होत आहे. ते इलेक्शनमध्ये म्हणलं त्याचं आम्ही म्हणलो, घड्याळात तेच होतं, फक्त वेळ विरोधकांची होती, म्हणून आजचा विजय आहे. हेच मी म्हणेन. धन्यवाद. मतदान केंद्रांची मतमोजणी पूर्ण झालेली असून कोरेगाव, फलटण कोरेगाव मतदारसंघातून आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील हे किमान मतदारांना शोभेश अशा चांगल्या मतानं फलटण तालुक्यामध्ये निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांचं आभार मानावं तेवढं थोडंच आहे. खरं तर मतदारांचा आभार मानलं पाहिजेत. गेले 30 वर्षापूर्वी अशाच प्रकारचा उदय करून आम्ही सत्ता ज्यांच्या ताब्यात दिली त्यांनी मात्र मतदारांना कमी लेखून बाजूला काढलं. त्यामुळे आता बदल करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्या ठिकाणी टपाली मतपत्रिकेचाही निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. आता शेवटच्या 5 मतदान केंद्रांची मोजणी झाल्यानंतर अंतिमरित्या फॉर्म 20 घेऊन त्या ठिकाणी त्याचा निकाल जाहीर करण्यात येईल. आमदार बदलायचा होता. या ठिकाणी फलटण तालुक्यातील जनतेने परिवर्तन करून 35 वर्षाची सत्ता
उलटवून लावली आणि तालुक्याने खऱ्या अर्थाने क्रांती करून हा क्रांतिकारी आमदार फलटणचा बुलंद आवाज आणि आपल्या मेरा देवधरचा पाण्याचा जनक खासदार रणजितदादांच्या विचाराने आणि अजितदादांच्या विचाराने या फलटण तालुक्यात परिवर्तन झाले। निश्चित फलटण तालुक्याच्या विकासाचा पर्व या ठिकाणी सुरू होणार आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे। आणि तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना मी सर्व जनतेचं यांनी बदल केला, आमदार बदलायचा आहे या विचारावर ठाम राहून सगळ्यांनी परिवर्तन केलं, त्याबद्दल सर्व तालुक्यातील जनतेला मी धन्यवाद देतो। पासून तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसं जीवन जगू शकताय एवढंच। आणि सचिन कांबळे पाटलांना सर्वसामान्यांची सत्ता ही घरादारापर्यंत विकासाचा गाडा पोहोचवण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व मतदारांना या ठिकाणी अभिनंदन करतो। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। सर्व चॅनेलवाले लक्षात घ्या, 1 वर्षापूर्वीची घटना आहे। मी समोरच्या पार्टीमध्ये होतो, 30 वर्ष काम केलं। BA पासून सतरंजा उचलण्यापासून खुर्च्या उचलण्यापासून काम केलं। आम्हाला फार मोठं व्हायचं नव्हतं, पण त्यांच्या बगल बच्चे कडला जे आहेत ना, ते साधे गाडीत सुद्धा सर्वसामान्य जातीच्या माणसांना बसून देत नव्हते। कामं किती केली तर जो कार्यकर्ता गाव पातळीवर काम करतो त्याला खच्ची करायचं काम त्यांच्या नेते मंडळीपासून खालच्या पुरट्या कार्यकर्त्यांनी केलं। त्याचा परिणाम प्रत्येक कार्यकर्ता चिडून उठला आणि म्हणू लागला, आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आलाय आणि तुम्ही आम्हाला संपवत असला तर तुम्हाला सुद्धा सत्तेतनं बाजूला काढाय वेळ लागणार नाही। आणि त्या पद्धतीने 1 वर्षापूर्वी उपळवे भागातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये मी त्यांना विनंती करत होतो की सर्वसामान्य जनतेमधून आपण सर्व लोकप्रतिनिधी निवडू, पण त्यांच्या खिशातले लोकप्रतिनिधी पाहिजे होते। अजिबात ते जनतेला मान्य नव्हतं। मी त्या भागामध्ये पहिल्यापासून काम केलं। माझ्या घरातला साधा एक ग्रामपंचायत सदस्य घ्या म्हणून विनंती करत असताना एकही सदस्य घेतला नाही। अख्खा भाग उलटा गेला, रणजितदादाच्या मागे उभा राहिला। रणजितदादांच्या विरोधात पहिल्यापासून काम करणारे आम्ही माणसं होतो, पण आम्हाला ज्या पद्धतीनं वागणूक दिली त्या पद्धतीचा बदला घेण्यासाठी खास रणजितदादांच्या बाजूला आम्हाला यावं लागलं आणि आज सत्तेत बदल करावा लागला। एवढी कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही। रमाव तुझं कसं काय खाली मुंडावर पाय, रमाव तुझं कसं काय खाली मुंडावर पाय। सचिन कांबळे पाटलांचा विजय हो, सचिन कांबळे पाटलांचा विजय हो, भारतीय जनता पार्टीचा विजय हो, विजय हो। रणजित दादा, आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांचा 17 ते 18 हजार मतांनी विजय, भरघोस मतांनी विजय झालेला आहे। आणि या विजयाचा शिल्पकार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शमशेरसिंह नाईक निंबाळकर, त्याचे सर्व सहकारी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांचा आम्ही सर्व फलटणकरांच्या वतीने आभार मानतो। एकच वादा
सचिनजी पाटील हे महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. फलटण तालुक्याचं माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच सर्व नेते, सर्व कार्यकर्ते वर एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील आणि सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर दोन्ही वहिनी साहेब असतील, सगळ्यांच्याच परिश्रमावर हे यश आलं. त्यामुळे हे यश सगळे जनतेलाही होते आणि महायुती आणि लाडकी बहीण सर्व लाडकी बहिणींचं मनापासून आभारी आहे. आणि 30 वर्षाचा काळ आणि आता येणारा 5 वर्षाचा काळ जनतेनेच आता ठरवावं. दिलेल्या संधीचं 100% सचिन पाटील यांनी दादा सोनं करतात एवढीच विनंती करतो आणि थांबतो. निकाले तो पाहता श्रीमंत रामराजे यांनी या प्रवाहाची नैतिकता स्वीकारून यांनी राजीनामा द्यावा एवढीच फलटणकर जनतेकडून अपेक्षा आहे. नाही पण दादाच्या सत्तेत जेवढं होतं तेवढं अगोदर दादांनी दाखवला नाही, पण करून दाखवला. काय दादाच्या सत्तेत असताना आरटीओ ऑफिस झालं, रस्ते झाले, रेल्वे आली, रेल्वे नंतर फलटण मधला विकास, आरटीओ ऑफिस पण आलं. काय आणि आता इथून पुढं तालुक्याचा विकास कसा आणि कधी करायचा दादाकडंच. काय विकास होणार आणि होणार म्हणजे होणार हे सांगतो. काय कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सचिन पाटील मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यांच्या विजयामध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांचा, आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर याचबरोबर महायुतीचे या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच नेत्यांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून आजचा हा विजय आणि कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर केलेलं काम या माध्यमातून झालेला हा विजय आहे. अतिशय या तालुक्यातील 30 वर्षापासूनची सत्ता उलटून टाकण्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी यश आलेलं आहे. फलटण कोरेगाव विधानसभामध्ये गेल्या 30 वर्षापासून जे काय परिवर्तनाची लाट होईल असं समजत होते. आणि उत्तर कोरेगावच्या बाबतीत म्हटलं तर 30 वर्षापासून पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्याचं काम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून होईल या अपेक्षेनं या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडलंय. आणि 100% ह्या परिवर्तनामुळे या जिल्ह्याला नव्हे या तालुक्याला कलाटणी मिळून पुढील भवितव्य तालुक्याला चांगले येईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. नमस्कार. सर्वप्रथम आता जे निवडून आलेले आमदार सचिन कांबळे पाटील यांचं सर्व मुस्लिम समाजाच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देतो. हा विजय फलटण शहरातील तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी सामुदायिकरित्या कष्ट करून हा विजय मिळवलेला आहे. लोकसभेला जो पराभव दादांचा झालता हा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र करून, रात्रीचा दिवस करून हा विजय मिळवला आहे. प्रथमतः सचिन कांबळे पाटील यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि सगळे म्हणत होते आम्ही 15 वर्षांनी आमदार बदलतो, हे खरंय आणि ते बदलून दाखवलेलं आहे. ते म्हणत होते बदलणार नाही, पण आम्ही ते बदलून दाखवलेलं आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नाईक निंबाळकर व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी सर्वांनी जी कष्ट घेतले त्याचं यश आणि फळ मिळालं. मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की सर्व मुस्लिम बांधव फलटण तालुका व शहर व कोरेगाव उत्तर मधील सर्व ओबीसी बांधवांनी जी सहकार्य केले, मी त्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सचिन पाटील यांच्यातर्फे मी सर्व ओबीसी बांधवांचा मनापासून आभार मानतो. आणि गेलेलं आश्वासन दिलेलं वचन आम्ही पूर्ण करणं एवढं सांगतो. या ठिकाणी 2 शब्द बोलण्यास मला पत्रकार म्हणून तुम्ही विनंती केल्याबद्दल मनापासून आभारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आता हा जो आनंदोत्सव साजरा होतोय या सर्वांचं श्रेय आपल्या तालुक्यातील फलटण कोरेगाव मतदारसंघातील सर्व लाडक्या बहिणींना जातंय। यामुळं जे आपल्या उमेदवाराला आज या ठिकाणी भरघोस मतांनी विजय केलं या सर्व मतदार बंधू भगिनींचं एक सर्वसामान्य मी ढवळ मधील दादांचा एक कार्यकर्ता आहे। त्या कार्यकर्ता नात्यानं आणि समस्त आपल्या या तालुक्यातील जनतेचं या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं आभार मानतो। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार माननीय श्री सचिन कांबळे पाटील यांचं प्रथमतः हार्दिक अभिनंदन। तसेच त्यांच्या पाठीमागे एक वरदहस्त म्हणून उभे राहणारे आपले माढा मतदारसंघाचे माजी खासदार कर्तव्यदक्ष कृतिशील नेतृत्व माननीय श्रीमंत रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तसेच प्रल्हाद पाटील असतील, माणिकराव सोनकर पाटील असतील, शिवराजे खंडेकर साहेब असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज सचिनदादा कांबळे पाटील यांचा भरघोस अशा मतांनी विजय झाला। त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचं तसेच माढा मतदारसंघातील सर्व लाडक्या बहिणींचं प्रथमतः मी हार्दिक अभिनंदन मानतो। आमचे माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर आणि फलटणचा विकास त्यांच्या माध्यमातून रखडलेला विकास त्यांच्या माध्यमातून व्हावा अशी त्यांना विनंती करतो। दादांना मंत्रिपद द्यावं ही तर नक्कीच त्यांना धन्यवाद। आता रणजितदादांच्या नेतृत्वाखाली सचिन पाटील यांची निवड झालेली आहे। आम्ही कोराळे बीपी गावातून आहे, तरी आम्ही प्रचंड बहुमताने 3000चं लीड देऊन यांना आमच्या तालुक्यात किंगणगाव गटातून 3000चं लीड दिलेलं आहे, तरी आम्ही आभारी आहोत। समजा अभिनंदन। समजा घड्याळाला मतदान केलेलं आहे, दादाला निवडून दिले। 30 वर्षाच्या संघर्षाला 30 वर्षाच्या संघर्षाला तोंड देऊन मतदारांचं हार्दिक अभिनंदन। मतदानाचं हार्दिक अभिनंदन। दालवडी ग्रामस्थांतर्फे दालवडी ग्रामपंचायतीने दालवडीतने अभिनंदन बायांनी बी लाडक्या बहिणीचं मतदान दिलंय, ग्रामस्थांनी बी मतदान भरफोड केलेलं आहे। 30 वर्षाच्या संघर्षाला यश दिलं। कांबळे सरांचं पाटलांचं अभिनंदन आम्ही इथं करणार।